जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन दिवस 6वा. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. य कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 66. नव्हे सार संसार हा घोर आहे मना सज्जना सत्य शोधूनि पाहे. जनी विषखाता पुढे सुख कैचे करी रे मना ध्यान या राघवाचे. श्रीराम घनश्याम हा राम लावण्यरूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. करी संकटी सेवकाचा कुढावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तोही थरारी. पुढे मानवा किंकरा कोण केवा प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्तिभावे भजावे तयाते. विवेके त्यजावा अनाचार हेवा प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम सदा राम नामे वदा पूर्ण कामे कदा बाधिजेना पदा नित्य नेमे. मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम जयाचे निनामे महादोष जाती जयाचे निनामे गती पाविजेती. जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रु जिणावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम देहे दंडणेचे महादुःख आहे महादुःख ते नाम घेता न राहे. सदा शिव चिंतित से देव देवा प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम बहुता परी संकटे साधनांची व्रते दान उद्यापने ती धनाची. दिनाचा दयाळू मणी आठवावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम समस्तामध्ये सार साचार आहे कळेना तरी सर्व शोधूनि पाहे. जीवा संशयो वाउगा तो त्यजावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम नवे कर्मणा धर्मना योग काही नवे भोगना त्यागना सांग पाही. म्हणे दास विश्वास नामी धरावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम करी काम निष्काम या राघवाचे करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे.
करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. श्रीराम अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. श्रीराम मना पावना भावना राघवाची. जय जय रघुवीर समर्थ. दशक दुसरा, समास पहिला. मूर्ख लक्षण. ओम नमो श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. ओम नमो जी गजानना, एकदंता त्रिनयना, कृपा दृष्टी भक्तजना अवलोकावे. श्रीराम तुझ नमो वेदमाते, श्री शारदे ब्रह्मसुते, अंतरी वसे कृपावंते, स्फूर्तिरूपे. श्रीराम वंदुन सद्गुरु चरण, करुण रघुनाथ स्मरण, त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जेल. श्रीराम एक मूर्ख एक पडत मूर्ख, उभय लक्षणी कौतुक, श्रोती सादर विवेक केला पाहिजे. श्रीराम पडत मूर्खाचे लक्षण, पुढीले समासी निरूपण, सावध होऊनी विचक्षण, परिसोत पुढे. श्रीराम आता प्रस्तुत विचार, लक्षणे सांगता अपार, परी काही एक तत्पर होऊन ऐका. श्रीराम जे प्रापंचिक जन, जयास नाही आत्मज्ञान, जे केवळ ज्ञान त्यांची लक्षणे. श्रीराम जन्मला जयांचे उदरी, तयासी जो विरोध करी, सखी मांडिली अंतुरी, तो एक मूर्ख. श्रीराम सांडून सर्वही गोत, स्त्री आधेन जीवित, सांगे अंतरीची मात, तो एक मूर्ख. श्रीराम परस्त्रीसी प्रेमाधरी, श्वशुरगृही वास करी, कुळे विणकन्यावरी, तो एक मूर्ख. श्रीराम समर्थावरी अहंता, अंतरी माणी समता, सामर्थ्ये विणकरी सत्ता, तो एक मूर्ख. श्रीराम आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. श्रीराम अकारण हास्य करी, विवेक सांगता न धरी, जो बहुतांचा वैरी, तो एक मूर्ख. श्रीराम आपुली धरुणिया दुरी, पराव्यासी करी मित्री, परण्यून बोले रात्री, तो एक मूर्ख. श्रीराम बहुत जागते जन, तयामध्ये करी शयन, परस्थळी बहु भोजन, करी तो एक मूर्ख. श्रीराम मान अथवा अपमान, स्वये करी परिच्छिन्न, सप्तवेसनी जयाचे म्हण, तो एक मूर्ख. श्रीराम धरुण परावी आस, प्रयत्न सांडी सावकास, निसुका आईचा संतोष, माणी तो एक मूर्ख. श्रीराम घरी विवेक उमजे, आणि सभेमध्ये लाजे, शब्द बोलता निर्बुजे, तो एक मूर्ख. श्रीराम आपणाहून जो श्रेष्ठ, तयासी अत्यंत निकट, सिकवणेचा माणी वीट, तो एक मूर्ख. श्रीराम नायके त्यासी सिकवी, वडिलांसी जाणीव दावी, जो आरजास गोवी, तो एक मूर्ख. श्रीराम एकाएकी एकसरा, जाला विषयी निलाजिरा, मर्यादा सांडून सैरा, वर्ते तो एक मूर्ख. श्रीराम औषधेने घे असो न व्यथा, पथ्यन करी सर्वथा, न मिळे आलिया पदार्था, तो एक मूर्ख. श्रीराम संगे विण विदेश करी, ओळखी विण संग धरी, उडी घाली महापुरी, तो एक मूर्ख. श्रीराम आपणास जेथे मान, तेथे अखंड करी गमन, रक्षुनेने मानाभिमान, तो एक मूर्ख. श्रीराम सेवक झाला लक्ष्मीवंत, तयाचा होय अंकित, सर्व काळ जो दुश्चित, तो एक मूर्ख. श्रीराम विचारण करिता कारण, दंड करी अपराधे विण, स्वल्पासाठी जो कृपण, तो एक मूर्ख. श्रीराम देवलंड पितृलंड, शक्तिविण करी तोड, ज्याचे मुखी भंड उभंड, तो एक मूर्ख. श्रीराम घरीच्या वरी खाय दाडा, बाहेरी दीन बापुडा, ऐसा जो का वेड मुढा, तो एक मूर्ख. श्रीराम नीच यातीसी सांगात, परांगणेसी एकांत, मार्गे जाय खात खात, तो एक मूर्ख. श्रीराम स्वयनेने परोपकार, उपकाराचा अनोपकार, करी थोडे बोले फार, तो एक मूर्ख. श्रीराम तपीळ खादाड आळसी, कुश्चिळ कुटीळ मानसी, धारिष्ट नाही जयापासी, तो एक मूर्ख. श्रीराम विद्या वैभवनाधन, पुरुषार्थ सामर्थ्य नामान,
कोरडाचा वाहे अभिमान तो एक मूर्ख श्रीराम. लंडी लटिका लाबाड कुकर्मी कुटिळ निचाड निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख श्रीराम. उंची जाऊन वस्त्र नेसे चौबारा बाहेरी बैसे सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख श्रीराम. दंतचक्षु आणि घ्राण पाणी वसन आणि चरण सर्व काळ जयाचे मळीन तो एक मूर्ख श्रीराम. वैधृती आणि वितिपात नाना कुमुहूर्ते जात अपशकुणे करी घात तो एक मूर्ख श्रीराम. क्रोधे अपमाने कुबुद्धी आपणास आपणवधी जयास नाही दृढ बुद्धी तो एक मूर्ख श्रीराम. जीवलगास परमखेदी सुखाचा शब्द तोही नेदी नीच जनास वंदी तो एक मूर्ख श्रीराम. आपणास राखे परोपरी शरणागतास अव्हेरी लक्ष्मीचा भरवसा धरी तो एक मूर्ख श्रीराम. पुत्र कळत्रा आणि दारा इतुकाची मानुनिया थारा विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख श्रीराम. जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे हे जयास नेनवे तो एक मूर्ख श्रीराम. पुरुषाचे नि अष्टगुणे स्त्रियास ईश्वरी देणे ऐशा केल्या बहुत जेणे तो एक मूर्ख श्रीराम. दुर्जनाचे नि बोले मर्यादा सांडून चाले दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख श्रीराम. देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही तो एक मूर्ख श्रीराम. परपीडेचे माणी सुख परसंतोषाचे माणी दुःख गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख श्रीराम. आदरे विण बोलणे न पुसता साक्ष देणे निंद्य वस्तू अंगीकारणे तो एक मूर्ख श्रीराम. तुक तोडून बोले मार्ग सांडून चाले कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख श्रीराम. पत्य राखो नेने कदा विनोद करी सर्वदा हासता खिजे पेटे द्वंद्वा तो एक मूर्ख श्रीराम. होड घाली अवघड काजे विण करी बडबड बोलोची नेने मुखजड तो एक मूर्ख श्रीराम. वस्त्रशास्त्र दोन्ही दिसे उंचे स्थळी जाऊन वैसे जो गोत्र जास विश्वासे तो एक मूर्ख श्रीराम. तस्करासी ओळखी सांगे देखिली वस्तू तेची मागे आपले आणित करी रागे तो एक मूर्ख श्रीराम. हीनजनासी बरावरी बोल बोले सरोत्तरी वाम हस्ते प्राशन करी तो एक मूर्ख श्रीराम. समर्थासी मत्सरधरी अलभ्य वस्तूचा हेवा करी घरी जा घरी करी चोरी तो एक मूर्ख श्रीराम. सांडुनिया जगदीशा मनुष्याचा माणी भरवसा सार्थके विणवेची वयसा तो एक मूर्ख श्रीराम. संसार दुःखाचे निगुणे देवास गाळी देणे मैत्राचे बोले उणे तो एक मूर्ख श्रीराम. अल्पन्याय क्षमाण करी सर्व काळ धारकी धरी जो विश्वासघात करी तो एक मूर्ख श्रीराम. समर्थाचे मणीचे तुटे जयाचे नि सभा विटे क्षणाभरा क्षणा पालटे तो एक मूर्ख श्रीराम. बहुता दिवसांचे सेवक त्यागुन ठेवी आणिक ज्याची सभा निर्णायक तो एक मूर्ख श्रीराम. अनीतीने द्रव्य जोडी धर्मनीती न्याय सोडी संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख श्रीराम. घरी असोन सुंदरी जो सदांचा परद्वारी बहुतांचे उचिष्टांगीकारी तो एक मूर्ख श्रीराम. आपुले अर्थ दुसऱ्यापासी आणि दुसऱ्याचे अभिलासी पर्वत करी हीनासी तो एक मूर्ख श्रीराम. अतिताचा अंत पाहे कुग्रामामध्ये राहे सर्व काळ चिंता वाहे तो एक मूर्ख श्रीराम. दोघे बोलत असती जेते तिसरा जाऊन बैसे तेथे डोई खाजवी दोही हाते तो एक मूर्ख श्रीराम. उदकांमध्ये सांडी गुरळी पाये पाये कांडोळी सेवा करी हीन कुळी तो एक मूर्ख श्रीराम. स्त्री बाळकास लगी देणे पिशाच्या सन्निध बैसणे मर्यादेविण पाळी सुणे तो एक मूर्ख श्रीराम. परस्त्रीसी कळह करी मुखी वस्तू निघाते मारी मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख श्रीराम. कळह पाहत उभा राहे तोडविना कौतुक पाहे खरे असता खोटे साहे तो एक मूर्ख श्रीराम. लक्ष्मी आली आवरी जो मागील ओळखी न धरी देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख श्रीराम. आपले काज होय तवरी
बहुसाल नम्रता धरी पुढिलांचे कार्य न करी तो एक मूर्ख श्रीराम. अक्षरे गाळून वाची काते घाली पदरीची निघाण करी पुस्तकाची तो एक मूर्ख श्रीराम. आपण वाचिना कधी कोणास वाचावया नेदी बांधून ठेवी बंदी तो एक मूर्ख श्रीराम. ऐसिये मूर्ख लक्षणे श्रवणे चातुर्य बाणे चित्त देऊनिया शहाणे ऐकती सदा श्रीराम. लक्षणे अपार असती परी काही एक यथामती त्यागार्थ बोलिले श्रोती क्षमा केले पाहिजे श्रीराम. उत्तम लक्षणे घ्यावी मूर्ख लक्षणे त्यागावी पुढिले समासी यागवी निरोपिली श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मूर्ख लक्षण नाम समास पहिला. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. श्रोता व्हावे सावधान आता सांगतो उत्तम गुण जेणेकरिता बाणे खुण सर्वज्ञपणाची श्रीराम. वाट पुसिल्या विण जाऊ नये फळ ओळखिल्या विण खाऊ नये पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी श्रीराम. अतिवाद करू नये पोटी कपट धरू नये शोधिल्या विण करू नये कुळहीन कांता श्रीराम. विचारे विण बोलू नये विवंचने विण चालू नये मर्यादे विण हालू नये काही एक श्रीराम. प्रीती विण रुसो नये चोरास ओळखी पुसो नये रात्री पंथ क्रमू नये एकाएकी श्रीराम. जणी आर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी श्रीराम. निंदा द्वेष करू नये असत्संग धरू नये द्रव्यदारा हरू नये बळात्कारे श्रीराम. वक्तयास खोदू नये ऐक्यतेसी फोडू नये विद्या अभ्यास सोडू नये काही केल्या श्रीराम. तोंडाळासी भांडू नये वाचाळासी तंडू नये संत संग खंडू नये अंतर्यामी श्रीराम. अतिक्रोध करू नये जिवलगास खेदू नये मणी वाट मानू नये शिकवणेचा श्रीराम. क्षणक्षणा रुसो नये लटिका पुरुषार्थ बोलू नये केल्या विण सांगू नये आपला पराक्रमू श्रीराम. बोलिला बोल विसरू नये प्रसंगी सामर्थ्य चुकू नये केल्या विण निखंदू नये पुढिलांसी कदा श्रीराम. आळसे सुख मानू नये चहाडी मनास आणू नये शोधिल्या विण करू नये कार्य काही श्रीराम. सुखांग देऊ नये प्रयत्न पुरुषे सांडू नये कष्ट करिता त्रासू नये निरंतर श्रीराम. सभेमध्ये लाजू नये बाष्कळपणे बोलू नये पैज होड घालू नये काही केल्या श्रीराम. बहुत चिंता करू नये निसुकपणे राहू नये परस्त्री ते पाहू नये पापबुद्धी श्रीराम. कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखू नये परपिडा करू नये विश्वासघात श्रीराम. शोचे विना असो नये मळीन वस्त्र नेसो नये जाणारास पुसो नये कोठे जातोस म्हणोनी श्रीराम. व्यापकपण सांडू नये पराधीन होऊ नये आपले ओझे घालू नये कोणी एकासी श्रीराम. पत्रे विण पर्वत करू नये हिनाचे ऋण घेऊ नये गोही विण जाऊ नये राजद्वारा श्रीराम. लटकी जाजू घेऊ नये सभेस लटिके करू नये आदर नसता बोलू नये स्वाभाविक श्रीराम. आदखणेपण करू नये अन्याय विण गांजू नये अवनीतीने वर्तो नये अंगबळे श्रीराम. बहुत अन्न खाऊ नये बहुत निद्रा करू नये बहुत दिवस राहू नये पिसुनाचे थे श्रीराम. आपल्याची गोही देऊ नये आपली कीर्ती वर्णू नये आपले आपण हासू नये गोष्टी सांगोणी श्रीराम. धूम्रपान घेऊ नये उन्मत्त द्रव्य सेवू नये बहुचकासी करू नये मैत्री कदा श्रीराम. कामे विण राहू नये नीच उत्तर साहो नये आसुदे अन्न सेवू नये वडिलांचेही श्रीराम. तोडी सेवी असो नये दुसऱ्यास देखोणा हसो नये उणे अंगी संचारू नये कुळवंताचे श्रीराम. देखिली वस्तू चोरू नये बहुत कृपण होऊ नये जीवलगांसी करू नये कळह कदा श्रीराम. एकाचा घात करू नये लटिकी गोही देऊ नये अप्रमाण वर्तवू नये कदा काळी श्रीराम. चहाडी चोरी धरू नये परद्वार करू नये मागे उणे बोलू नये कोणी एकाचे श्रीराम. समयी आवाज कोणे सत्वगुण सांडू नये वैरियास दंडू नये शरणालिया श्रीराम. अल्पधने माजो नये
हरिभक्तीस लाजो नये, मर्यादेविण चालो नये, पवित्रजनी श्रीराम. मूर्खासी संबंध पडो नये, अंधारी हात घालू नये, दुश्चितपणे विसरो नये, वस्तू आपुली श्रीराम. स्नान संध्या सांडू नये, कुळाचार खंडू नये, अनाचार मांडू नये, चुकुरपणे श्रीराम. हरिकथा सांडू नये, निरूपण तोडू नये, परमार्थास मोडू नये, प्रपंच बळे श्रीराम. देवाचा नवस बुडवू नये, आपला धर्म उडवू नये, भलते भरी भरवू नये, विचारे विण श्रीराम. निष्ठुरपण धरू नये, जीवहत्या करू नये, पाऊस देखून जाऊ नये, अथवा अवकाळी श्रीराम. सभा देखून गळो नये, समय उत्तर टळो नये, धिक्कारिता चळो नये, धारिष्ट आपुले श्रीराम. गुरुविरहित असो नये, नीचयातीचा गुरु करू नये, जिने शाश्वत मानू नये, वैभवेसी श्रीराम. सत्यमार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये, असत्याचा श्रीराम. अपकीर्ती ते सांडावी, सदकीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची श्रीराम. नेघता हे उत्तम गुण, ते मनुष्य अवलक्षण, ऐकतयांचे लक्षण, पुढिले समासी श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम लक्षणनाम समास दुसरा. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. ऐका कुविद्येची लक्षणे, अतिहीणे कुलक्षणे, त्यागार्थ बोलिली ते श्रवणे, त्याग घडे श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. इसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृती सौडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास, साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे श्रवण, श्रवणाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाव उडाला, तेथे कोण्या पदार्थाला, आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला, महानुभाव संत जणी अनुभव चाखिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी, बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. 20 दशकींचा
अनुभव जो पाहे नित्य नेम विवरिता स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवणला हे कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीण विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरिभक्तीचा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना हरिभक्त तो शक्त कामास मारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी हनुमंता मुची कुडवल्ली राममंडपा वेला गेली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे आमुचे कुळी हनुमंत हनुमंता मुचे मुख्य दैवत तया विना मुचा परमार्थ सिद्धितेन पवे सर्वथा साय आम्हासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ श्री गुरु श्री राम समर्थ काय उणे दासासी दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण तया सोडोण आम्ही जन कोणाप्रती मागावे म्हणोनी आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास कोसळोणी पडो हे आकाश आणि काची वासन पाहू स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापवाण शोभतसे राम माझे मणी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझा रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।